देवाचा गौरव करत असताना, प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाला उंच करत असताना परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर बिलकुल अशी आहे. आपण त्या प्रभूला धन्यवाद देत असताना, स्तुती आराधना करत असताना, आज समस्या किती आहे, प्रॉब्लेम किती आहेत याला महत्व नाही. आज प्रभू आमच्याजवळ आहे का? परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर आज विपुल होत असताना प्रभू तुमच्या जीवनामध्ये अद्भुत असे कार्य करणार. त्या प्रभूला धन्यवाद असो. आज आम्ही परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये आज आलेलो आहोत. परमेश्वरा तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणारा देव आहे. आज ज्या बहिणीच्या मुखातून निघणारा शब्द आहे, ज्या भावांच्या मुखातून निघणारा जो शब्द आहे, परमेश्वर पूर्ण करणारा देव आहे. मग तुमची मागणी काय आहे, तुमच्या समस्या काय, तुमच्या अडचणी काय, आज यापेक्षा आमच्यामध्ये जो आहे तो महत्वाचा आहे. आज मंदिरामध्ये जो विराजमान झालेला आहे तो महत्वाचा आहे. म्हणून बायबल सांगतं देवाचं वचन, जिथे दोघे किंवा तिघे प्रभूच्या नावामध्ये एकत्रित आहे, प्रभू त्यांच्यामध्ये आहे. हालेलुया. प्रभू आमच्यामध्ये आहे, कारण प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. प्रभूची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर विपुल अशी आहे. आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, या दिवसामध्ये आम्ही प्रभूला उंच करत असताना, आज आम्ही पाहतो की परमेश्वर कार्य करणार आहे. परमेश्वर कृपा करणारा देव आहे. परमेश्वर सहाय्य करणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, आज परमेश्वराच्या मेजाजवळ मंडळी येत असताना परमेश्वर एक अद्भुत असं कार्य करणार आहे. एक अद्भुत असं आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार आहे. आम्ही पाहतो की परमेश्वर या जागेमध्ये आहे. प्रभूच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे जिथे दोघे किंवा तिघे प्रभूच्या नावामध्ये एकत्रित आहेत, त्यांच्यामध्ये प्रभू आहे. आज प्रभू आपल्यामध्ये आहे. हालेलुया. आणि मग देवाचा गौरव करत असताना आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ. प्रभूच्या वचनामधून आम्ही पाहत असताना यशायाचा ग्रंथ याचा 55 अध्याय आम्ही वाचत असताना एक गोष्ट महत्वाची आहे. आम्ही प्रभूच्या वचनाकडे लक्ष द्या. परमेश्वराचं वचन आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करणार आहे. आणि म्हणून यशायाचा ग्रंथ त्याचा 55 अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये वाचत असताना या वचनामधून देवाचा आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी आज बोलणार आहे. यशायाचा ग्रंथ त्याचा 55 अध्याय आणि दुसरं वचन काय म्हणतात पहा. जे अन्न नव्हे त्याकरिता दान का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता. माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट हो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणखी एक पहिलं आणि दुसरं वचन वाचा बरं. अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा. खा. या. पैक्या वाचून मोला वाचून द्राक्षरसाचा दुधाचा सौदा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन विश्वास नाही. प्रभूचं वचन जे आहे ते सामर्थ्याने बनलेलं आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी यशायाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचत असताना या 2 वचनामध्ये पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज कार्य करणार आहे. पवित्र आत्मा या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोलणार आहे. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना आम्ही पाहतो या ठिकाणी जवळ पैसा नसलेले तुम्ही या. बायबल काय सांगतो पहा. जवळ पैसा नसलेले तुम्ही या. सौदा करा. बघा आता या ठिकाणी प्रभूचं वचन बायबल आमच्याशी बोलत आहे. देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे. पैसे नसलेले तुम्ही या. सौदा करा. तुम्ही काय करा? सौदा करा. पैक्या वाचून मोला वाचून द्राक्षरसाचा दुधाचा सौदा करा. या ठिकाणी काय म्हणते? सौदा करा. खा. या. पैसा व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. आज आम्ही या वचनाकडे वाचत असताना आम्ही पाहतो 2 गोष्टी महत्वाच्या आहे. पैका नाहीये, पैसा नाहीये, पण प्रभूचं वचन सांगते या आणि काय करा? सौदा करा. कशाचा? द्राक्षरसाचा व दुधाचा. आता या 2 गोष्टीकडे आम्ही लक्ष लावलं असताना द्राक्षरस
आणि दुधाचा तुम्ही काय करा, सौदा करा. आता द्राक्ष रस म्हटल्यानंतर आम्हाला समजून येते, द्राक्ष रस म्हटल्यानंतर आम्ही पाहतो बायबलमध्ये लिहिलेलं आहे द्राक्ष रस त्याला कशाची उपमा दिलेली आहे. जर उत्पत्तीचा ग्रंथ 49 अध्याय वाचतो, 49 आणि 18 वचन वाचतो, त्यामध्ये द्राक्ष रसाला रक्ताची उपमा दिलेली आहे. बायबल आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. प्रभूचं वचन काय म्हणते पहा, तो आपले वस्त्र द्राक्ष रसात आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तामध्ये. आता या ठिकाणी द्राक्ष रस हे रक्ताचं एक प्रतीक आहे. द्राक्ष रस जो आहे एक रक्ताचं प्रतीक आहे. आणि दूध या ठिकाणी म्हटलेलं आहे द्राक्ष रसाचा व दुधाचा काय करा, सौदा करा. आता दुधाचा म्हटल्यानंतर काय, दूध म्हटल्यानंतर काय, जर आम्ही बायबल वाचत असेल तर याचा अर्थ आम्हाला समजून येईल. दुधाचा सौदा करा याचा अर्थ काय. आम्ही जर वाचतो जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांना परमेश्वराने दूध या ठिकाणी आध्यात्मिक अर्थ जर आम्ही घ्यायला पाहिजे तर दूध याचा अर्थ काय आहे, समृद्धी. दूध याचा अर्थ काय आहे, समृद्धी आहे, एक आशीर्वाद आहे. एक आशीर्वादाच्या ठिकाणामध्ये इस्रायल लोकांना परमेश्वर घेऊन जात होता. त्याने अभिवचन दिलं, दूध आणि मध वाहणाऱ्या देशामध्ये मी त्यांना घेऊन जाईल. दूध जे आहे ते कशाचं प्रतीक आहे, एक समृद्धीचं प्रतीक आहे. समृद्धी. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या पवित्र स्थानामध्ये येतो, परमेश्वराच्या पवित्र मंदिरामध्ये येतो, परमेश्वर आमच्या इच्छा योजना पूर्ण करतो. परमेश्वर आम्हाला आशीर्वादाच्या दर उभा करतो. परमेश्वर आम्हाला एक बरकत देतो. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचल करतो. कारण बायबल सांगतं देवाचं वचन, मी तुला मंदिरातूनच आशीर्वाद देतो. मंदिरातून परमेश्वर आशीर्वाद देतो. बायबल सांगतं देवाचं वचन. आणि या ठिकाणी वचन वाचत असताना द्राक्ष रस म्हणजे हे रक्ताचं त्याला एक प्रतीक दिलेलं आहे. आज आम्ही पाहतो मेज आमच्या समोर आहे, द्राक्ष रस आम्ही पाहतो, मेज द्राक्ष रस याचा अर्थ आम्ही पाहत असताना रक्तामध्ये उचललेले वस्त्र. द्राक्ष रसात म्हणजे रक्तात उचललेले वस्त्र. आमचं जीवन जे आहे, आमचं घाणेरडं शरीर जे होतं येशूच्या रक्तामध्ये उचललेलं आहे. आणि मग प्रगटीकरणाचं पुस्तक आम्ही वाचतो. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये वाचत असताना बायबल सांगतं, मग ते वेदीच्या पुढे आले आणि मग वडील जंतलामध्ये हे कोण आहे, हे लोक कुठले आहेत. बायबल सांगतं हे मोठ्या संकटातून आलेले ते हे लोक आहेत. जरा वाचा बरं, मला वाटतं 7वां अध्याय प्रगटीकरणाचं पुस्तक जर सापडलं तर वाचा. की बायबल सांगतं 5वा किंवा 7वा अध्याय आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, हे लोक कोण आहे. जेव्हा सापडलं तरी वाचा. हे लोक कोण, हे लोक जे आहेत महान संकटातून आलेले, यांनी आपले सगळे कोकऱ्याच्या रक्तामध्ये उचललेले. काय म्हणतो वचन वाचा जरा. मी तेव्हा वडील मंडळापैकी कितवा अध्याय, 7-13 वचन. प्रगटीकरणाचं पुस्तक 7वा अध्याय 13 वचन. तेव्हा वडील मंडळापैकी एकाने मला म्हटले शुभ्र धगे परिधान केलेले. एकाने मला म्हटले शुभ्र धगे परिधान केलेले. हे कोण आहे व कोठून आले. हे कोण आहेत व कुठून आले. मी त्याला म्हटले प्रभू हे तुला ठाऊक आहे. प्रभू हे तुला ठाऊक आहे. तो मला म्हणाला मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, यांनी आपले सगळे कोकऱ्याच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहे. आमेन, हालेलुया. मोठ्या संकटातून, मोठ्या बंधनातून आम्ही जे आलेलो आहोत. मोठं संकट म्हणजे काय, ज्या पापामध्ये, ज्या बंधनामध्ये, ज्या त्रासामध्ये, ज्या अडखणामध्ये आमचं जीवन होतं, प्रभूने त्यातून आम्हाला बाहेर काढलं. आणि ख्रिस्त म्हणणारा खडसा उभा केलं. त्याने आमचे वस्त्र त्या कोकऱ्याच्या रक्तामध्ये काय केलेलं आहे, धुवून शुभ्र असं केलेलं आहे. म्हणून बायबल सांगतं या ठिकाणी दुसरं वचन आम्ही वाचतो, यशया 55 अध्याय 2ऱ्या वचनामध्ये वाचत असताना, जे अन्न नव्हे त्यासाठी दान का देता. मनुष्य बघा तुम्ही, आम्ही पाहतो आम्हाला किती साधारण किती जेवण करतो आम्ही दिवसात.
एक 2 टाइम 3 टाइम जेवत असेल, 2 चपाती 2 भाकरी काय काय असेल ते असेल, पण किती धावपळीचं जीवन आहे, किती पळापळीचं जीवन आहे, किती कष्टाचं जीवन आहे. बायबल सांगतं देवाचं वचन या ठिकाणी वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. आणि काय म्हणतं प्रभूचं वचन, जे अन्न नव्हे त्यासाठी दान का देता, ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम काय करता. बघा, जे अन्न आहे तुम्ही खाल्लं तर तुमची तृप्ती होती का? आज जेवल्यानंतर उद्या भूक लागणार नाही किंवा संध्याकाळी भूक लागणार असं आहे का? ज्या अन्नामुळे तुमची तृप्ती होत नाही, तुम्हाला आनंद प्राप्त होत नाही, तर तुम्ही त्यासाठी का श्रम करता? आम्ही श्रम करतो, आम्ही धावपळ करतो, आम्ही कष्ट करतो, परंतु आमची तृप्ती होत नाही. मग असं कोणतं अन्न आहे की ज्याच्यासाठी आम्ही झटलं पाहिजे, ज्याच्यासाठी आम्ही धावपळ केली पाहिजे? बायबल सांगतं देवाचं वचन, कोणती भाकर आहे, कोणतं अन्न आहे की त्यासाठी आम्ही धावपळ केली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही पळापळी केली पाहिजे. बायबल सांगतं, जर आम्ही वचन वाचतो योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 41 वचन वाचतो, 41 आणि 51 वचन वाचत असताना आम्हाला आम्ही जे आता पळापळी करताय हे अन्न कसं आहे? नाशवंत अन्न आहे. या नाशवंत अन्नासाठी आम्ही काय करत आहोत? पळापळी करत आहोत, धावपळ करताय. परंतु या ठिकाणी प्रभूचं वचन काय म्हणते पहा, 27 वचन. हा 6:27. वाचा. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. या ठिकाणी पण तेच सांगते प्रभूचं वचन, जे अन्न नव्हे त्यासाठी दान का देता, ज्याने तुम्ही तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता. माझे लक्षपूर्वक ऐका. परमेश्वर काय म्हणतो? माझं लक्षपूर्वक ऐका. देवाचं वचन तुमच्याशी माझ्याशी बोलत आहे. हे वचन पहिल्यांदा तुमच्यापेक्षा हे वचन माझ्याकरता महत्वाचं आहे. मी ऐकायला पाहिजे. मी जर धावपळ करताय, मी जर जगातल्या गोष्टीकडे पळापळी करताय, तर पहिल्यांदा वचन माझ्याकडे आहे आणि मग ऐकण्यात. प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. आता आमच्यासाठी उत्तम असं काय आहे खाण्याचं? उत्तम खाल्ल्यामुळं आम्हाला तृप्ती होईल असं कोणतं अन्न आहे की ज्यामुळं आमची तृप्ती होणार आहे? यामध्ये बायबल सांगतं, नाशवंत अन्नासाठी तुम्ही का पळापळी करता, त्यामुळे तुमची तृप्ती होत नाही. पण या ठिकाणी प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना आम्ही वाचतो, ऐकतो, उत्तम ते का तुमचा जीव पौष्टिक पदार्थाने सेवन करून संतुष्ट होतो, तृप्त होतो. उत्तम अन्न कोणतं आहे? बायबल सांगतं योहान सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 41 वचन वाचत असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, काय म्हणतो वचन? मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. येशू काय म्हणतो? मी स्वतः स्वर्गात उतरलेली भाकर. जे पूर्वी ज्यांनी मान्ना खाल्ला, त्याच्या अगोदरच्या वचनामध्ये किंवा नंतरच्या वचनामध्ये वाचत असताना त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, ज्यांनी स्वर्गीय मान्ना खाल्ला ते मरण पावले. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी स्वर्गातून उतरणारी भाकर आहे. हालेलुया. जो कोणी भाकर खाईल तो तृप्त होईल. जो कोणी भाकर खाईल तो तृप्त होईल. आणि मग 27 वचनामध्ये काय म्हणते, वाचा बरं. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. हा, नाशवंत ज्याचा नाश होणार आहे, ज्याच्यामुळे नाश आहे, त्या अन्नासाठी श्रम करू नका. तर पिता जो देव, पिता, बघा कोणतं अन्न? जो पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे, तो मनुष्याचा पुत्र. तो मनुष्याचा पुत्र. कोण तो मनुष्याचा पुत्र? म्हणजे येशू. तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. आमेन. तो तुम्हाला सार्वकालिक जीवनाकरता टिकणारं अन्न देईल, त्याकरता श्रम करा. हालेलुया. नाशवंत अन्नासाठी नाही, तर टिकणारं अन्न, आणि तो तुम्हाला आणि मला प्रभू देणार आहे. मन प्रभू येशू म्हणतो योहान 6:41 मध्ये, मी जीवनाची भाकर आहे. मी जीवनाची भाकर आहे. आणि पुढे जाऊन आम्ही वाचत असताना काय म्हणतो पहा 41 वचनामध्ये, 48 वचन, मीच जीवनाची भाकर हा, आहे. येशू म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला, तुमच्या पूर्वजांनी अरण्यामध्ये मान्ना खाल्ला, तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, स्वर्गातून उतरणारी भाकर. बघा देवाचं वचन
41 मध्ये वाचलंय, मी जीवनाची भाकर आहे. आणि या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. आमेन, हालेलुया. ती जर कोणी खाल्ली तर तो बायबल सांगतं, पाऊल म्हणतो देवाच्या वचनामध्ये वाचत असताना, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो शेवटच्या दिवशी उठवला जाईल. शेवटच्या, आता रक्त, आम्ही रक्त म्हणजे आम्ही वाचलेलं आहे, द्राक्ष रस हे रक्ताचं प्रतीक आहे. जो खातो व पितो तो खातो आणि पितो तो शेवटच्या दिवशी त्याला काय केलं जाईल, उठवलं जाईल. मग बायबल सांगतं या ठिकाणी, देवाचं वचन वाचत असताना किती जणांजवळ जीवनी भाकर आहे आजच्या दिवसामध्ये, पुन्हा कुणाजवळ जीवनी भाकर. आमेन, हालेलुया. असं हात नको, जर आम्ही कन्फर्म आहे माझ्याजवळ आहे आज जीवनाची भाकर. परमेश्वर तुम्ही आज जसं बोलणार तसंच बोला. हालेलुया. देवाचं वचन अत्यंत विश्वासने आहे, प्रभूचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. या वचनामध्ये वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. काय म्हणतो वाचन? स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे. कशी आहे बघा आता, बघा बायबल काय सांगतं, स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे. आता आम्ही आमच्या भाकरीला बघतो, आम्ही भाकर बघतो करताना, काही भाकर एकदम पाणी शुभ्र आणि काय काय लालसर असते, काय काय थोडं पिवळसर असते. परंतु स्वर्गातून उतरणारी भाकर कशी आहे? स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. हालेलुया, हालेलुया. आज जर ती भाकर कोण खाईल तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. आमेन. ती जर भाकर खाल्ली तर कोणी मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जीवन अशी भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्व काळ जगेल. आमेन. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. आमेन, हालेलुया. काय म्हणते? ही भाकर अशी आहे की जो कोणी ती खाईल त्याला काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. आणि ही जी भाकर आहे जगाच्या कशासाठी आहे? जीवनासाठी आहे. बायबल सांगते, असं बायबल म्हणत नाही ही फक्त ख्रिश्चन लोकांसाठी आहे, ही फक्त पनीर मध्ये येणार नाही. येशू ख्रिस्त सर्व मानव जातीसाठी आहे. तो एकट्या लोकांचा नाही, एकट्या माणसाचा नाही, एकट्या कुटुंबाचा नाही, तो सर्वांचा देव आहे, तो सर्व मानव जातीचा देव आहे. म्हणून बायबल सांगतं, या ठिकाणी मी वचन वाचलंय, परत एकदा वाचा ते वचन. ही जी भाकर आहे ही जगाला काय आहे? वाचा. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. ती जगाच्या जीवनासाठी आहे, जगाला जीवन देणारी आहे. जगाला जीवन देणं म्हणजे काय? मृत्यूमधून बाहेर काढणार, मरणातून बाहेर काढणार अशी ती भाकर आहे. परंतु आम्ही पाहतो ज्यावेळेस शिष्य त्याच्या बरोबर होते, शिष्यांना पण समजलं नाही की आमच्याजवळ भाकर आहे, आमच्याजवळ भाकर आहे. शिष्य सुद्धा काय झालेले? विसरून गेलेला आहे. आज मंडळींमध्ये तशीच परिस्थिती आहे. देवाने निवडलेला आहे, देवाने बोलवलेला आहे, देवाने पाचारण केलेलं आहे, परंतु त्यांच्याजवळ ती जीवनी भाकर, जी जगाला देणारी जी भाकर आहे, जगाला जे देणारं जीवन आहे, ती भाकर मात्र अजून पुष्कळांजवळ नाही. त्यांना देवाने निवडलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. प्रियानो, आज तो वेळ आहे तुम्हाला आणि मला मागण्याचा. बायबल वाचत असताना आम्हाला समजून येतंय, पहा त्यांनी 5,000 लोकांना जेवण दिलेलं आहे, 5,000 लोकांना जेवण दिलेलं आहे, 4,000 लोकांना जेवण दिलेलं आहे. आणि एवढं असताना 5,000 लोकांना जेवण दिलं आणि किती टोपल्या उरल्या? 12. 4,000 लोकांना जेवण दिलं, किती उरले? 7 टोपल्या उरल्या. तरी शिष्य म्हटले आमच्याजवळ भाकर नाही. जर आम्ही मार्क सुवर्तमान याचा 8वा अध्याय 17 वचन वाचतो, या वचनामध्ये वाचत असताना एक गोष्ट तुम्हाला आणि मला समजायला पाहिजे. आज त्या शिष्यापैकी तुम्ही आणि मी आहोत का? भाकर आमच्या जवळ आहे, जीवनाची भाकर आमच्या जवळ आहे, जगाला जीवन देणारी भाकर आमच्या जवळ आहे, पण आम्हाला ती गोष्ट समजत नाही, ती गोष्ट आम्हाला दिसत नाही. म्हणून बायबल काय सांगतं पहा. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, त्यांच्यामध्ये कुरबुर चालू होती.
त्यांच्यामध्ये कुरबुर चालू होती. आता काय आहे, आपण चाललो खरं, भाकरी खायला विसरलो. पण आपण भाकरी घ्यायचं विसरलो. आपण भाकरी घ्यायचं विसरलो. आम्ही कधी कधी तसं विचार करतो, आम्ही चालतो पण भाकरी घ्यायचं विसरतो, डबा घ्यायचं विसरतो. आणि नंतर लक्षात येतंय शिष्यांना हीच गोष्ट लक्षात आली. पण तरी विसरलंय की त्यांच्याजवळ एक भाकर होती. ती भाकर साधी नव्हती, ती जगाला जीवन देणारी अशी भाकर. हालेलुया. हालेलुया. मग बायबल सांगतं या ठिकाणी वाचत असताना काय म्हणतात पहा, हे जाणून त्यांच्यामध्ये जी कुरकुर चालली ती आपण जे भाकरी घ्यायला काय झालेलं आहे विसरलेलो आहोत. हे जाणून येशू त्यांना म्हणाला तुमच्याजवळ भाकरी नाही याविषयी चर्चा का करीता. बघा काय म्हणतो येशू, त्यांचं अंतःकरण जाणलं, त्यांचं हृदय जाणलं. आणि आज तो परमेश्वर तुम्हाला आणि मला देखील तसाच बनत आहे. मी तुम्हाला जीवनाची भाकर दिली, मी तुमच्यामध्ये पवित्र आत्मा विशेष करून दिला, पण तुम्ही नाही का म्हणता. तुम्ही परमेश्वराच्या सेवेपासून, परमेश्वराच्या कार्यापासून का लांब जाता. मग देवाचं वचन बायबल सांगतं तुमच्याजवळ भाकरी नाही याविषयी चर्चा का करता. तुम्ही अजून ध्यानात आणत नाही, तुम्ही अजून ध्यानामध्ये, तुम्ही अजून लक्षामध्ये आणत नाही व समजतही नाही. तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय. हा डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय, कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय. देवाचं वचन बायबल सांगते या ठिकाणी तुम्हाला अजून समजत नाही का. काय समजत नाही. जर 16 वचन वाचल्यानंतर आम्हाला समजून येते. काय म्हणतो वचन, ते म्हणतात जर वाचा बरं. तेव्हा आपल्याजवळ भाकर नाही अशी ते आपसात चर्चा करू लागले. ते आपल्याजवळ भाकर नाही अशी ते चर्चा करू लागले. हे जाणून त्यांना येशू म्हणाला तुमच्याजवळ भाकरी नाही याविषयी चर्चा का करीता. तुम्ही अजून ध्यानात आणत नाही. बघा तिथे एक अजून असं वचन लिहिलेलं आहे. जर ओल्ड बायबल मध्ये असेल तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांच्याजवळ एक भाकर होती. तिथंच आहे बघा वचन. जर तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजा ज्या ठिकाणी ज्या नावे ते बसले होते त्यामध्ये असं म्हटलेलं आहे ते भाकर घ्यायचं विसरले, परंतु ते भाकरी घ्यायला विसरले आणि मछव्या त्यांच्याजवळ केवळ एकच भाकर होती. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो वचन, ते भाकर घ्यायला विसरले पण मछव्यामध्ये किती वचन आहे ते 14 वचन. पण मछव्यामध्ये त्यांच्याजवळ केवळ एकच भाकर होती. भाकरी घ्यायला विसरले ते, पण मछव्यामध्ये एकच भाकर होती. मछव्यामध्ये कोणती भाकर होती माहिती आहे का, जी जगाला जीवन देणारी ती भाकर तिथे होती. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतं पण मछव्यामध्ये एक भाकर होती. आम्ही गीत गातो, सहज गातो का, त्या गीताला अर्थ आहे माझ्या नावेत असता येशू मला नाही कशाची. येशू माझ्या नावेत आहे, येशू माझ्या जीवनामध्ये, येशू माझ्या उठण्या बसण्यामध्ये मला कशाची चिंता. पण ज्यांनी पाहिलं 12 टोपले, एक टोपलं माझ्या हातात होतं, एक टोपल्याच्या 12 टोपले त्यांनी पाहिलं होते, 7 टोपले त्यांनी पाहिले होते. ते लोक म्हणत आहे भाकर नाही. येशू म्हणतो, बायबल सांगतं एक भाकर मछव्यामध्ये होती. हालेलुया. मछवा कोणता आहे माहितीये का, कोणता मछवा कोणता इलाई भाऊ, कोणता मछवा होता. आज तुम्ही आणि जी मी बसलो ना, मछवा म्हणजे एक मंदिराचं प्रतीक आहे. मछवा ही नावाडी हे मंदिराचं प्रतीक आहे आणि त्याच्यामध्ये एक भाकर आहे. भाकर कोण आहे तर तुमचा आणि माझा. या मंदिरात आम्ही सुरुवातीला उभं म्हणत नाही 2 किंवा 3 जिथं आहे तिथं येशू आहे. येशू म्हणत नाही आता 1:15 वाजता आल्यावर प्रार्थना चालू करा तुम्ही 4-5 जण. नाही, प्रभू काय म्हणतो जिथे 2 किंवा 3 चालू कर. जिथं 2 किंवा तिथं सुरुवात करायची प्रार्थनेला, चर्चला सुरुवात करायची. कारण बायबल सांगतं एक भाकर मछव्यामध्ये. हालेलुया. हे आपसात विचार करू लागले, आपसात बोलू लागले. काय बोल आपल्याला भाकर नाही. येशूने त्यांचं हृदय जाणलं, त्यांची परिस्थिती जाणली आणि त्यांनी पाहिलं मछव्यामध्ये जी भाकर आहे, आमच्या जीवनामध्ये जे जगाला जीवन देणारी जी भाकर आहे आमच्यामध्ये आहे. कधी कधी आम्ही विसरून जातो प्रियानो.
तुम्ही आणि मी विसरून जातो आणि मग काय करतो, नाशवंत अन्नाच्या मागे लागतो, नाशवंत गोष्टीच्या मागे लागतो. त्या नाशवंत गोष्टीला काहीच अर्थ नाही. येताना आम्ही काय आणलं नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही, काय पण देणार नाही. थोडं इथं जरी काहीतरी असलं पिवळं तरी म्हणतील ते काढून टाक, ते पण काढ. मी बघितलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. मी लॉकडाऊन मध्ये मी अनुभव घेतलेला आहे. ज्या बहिणींचे मृत्यू झाला होता, मी ज्या घरामध्ये गेलो होतो, बहीण भावनं इथलं नाकातली नंदी सुद्धा काढून घेत होते. पियानो देवाचं वचन म्हणून बायबल सांगतं आम्ही काय आणलं नाही आणि काय घेऊन जाणार नाही. बायबल सांगतं तुमच्याजवळ जे आहे ना त्याला तुम्ही दृढ धरून राहायला पाहिजे. देवाने जे आम्हाला विशेष पवित्र आत्मा दिलेला आहे त्याला आम्ही दृढ धरलं पाहिजे. ज्या पित्याने आम्हाला वचन दिलेलं आहे की त्याने तुमच्या करता आणि माझ्या करता आपला तारणारा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेला आहे, की ज्याच्यामुळं आम्हाला जीवन प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामुळे जीवन आमचं बदललेलं आहे, ज्यामुळे जीवनामध्ये आमचे आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, आम्हाला तारण प्राप्त झालेला आम्हाला येशू समजलेला आहे. बायबल सांगतं ही भाकर जो कोणी खाईल त्याला मरण येणार, त्याला मरण येणार. मरण येणार नाही म्हणजे काय, दोन प्रकारचे मरण आहेत. आम्ही वाचतो, आम्हाला समजून येतंय. काय समजून येतंय, आता मेल्यानंतर गेलं संपलं खरा झालं नाही. मेल्यानंतर खरं जीवन आहे, मेल्यानंतरचं खरं जीवन आहे. मेल्यानंतर आम्ही जर पुन्हा भावाला बहिणीला चाललं, मेल्यानंतर काय बाळासाहेब आपल्याला काय माहिती आहे, मेलं गेलं संपलं नाही. खरं जीवन मेलेल्यापासून मेल्यानंतर खरं जीवन आहे. त्या दिवसामध्ये प्रभू तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने सहाय्य करा. आणि मग देवाच्या वचनाकडे वाचत असताना, लक्ष देत असताना आम्ही पाहतो की प्रभूचं वचन अत्यंत विश्वासने, प्रभूचं वचन जे आहे ते सामर्थ्याने भरलेलं आहे. परमेश्वराचं वचन जे आहे आम्ही विसरून जातो, जे आमच्याजवळ भाकर आहे. मग मी विचारलं तुम्हाला किती जणांजवळ जीवनाची भाकर आहे. प्यारो लक्ष द्या, येताना बायबल आणणं महत्वाची गोष्ट आहे. बायबल आणणं खूप महत्वाची गोष्ट आहे. मोबाईल मध्ये बायबल वाचू नका. मोबाईल मधल्या बायबल वाचत असताना तुमच्यावर अडचण येतील, तुमच्यावर अडचण येतील. परंतु जो परमेश्वराचा मंदिरामध्ये बायबल घेऊन जातो ना, परमेश्वर त्याच्या जीवनात तरी प्रभूने दिलेला आम्हाला आशीर्वाद आहे, देवाने दिलेली देणगी आहे. आणि म्हणून प्रभूच्या वचनाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे, परमेश्वराच्या वचनाकडे मी पाहिलं पाहिजे. जो कोणी माझा देह खाईल व माझे रक्त पिईल, शेवटल्या दिवशी मी त्यांना काय करीन, उठवीन. आता शेवटल्या दिवशी उठवणं म्हणजे काय, आम्ही मेलो गेलो संपलं असं नाही. शेवटल्या दिवशी आम्ही जी मरणाऱ्या प्रेरणा होती आमच्यासाठी एक महानिद्रा आहे. आम्ही महानिद्रा आहे, एक मोठी झोप आहे. परंतु ज्या प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे त्या दिवशी मात्र तुम्ही आणि मी उठवले, त्या दिवशी उठवले जाणार आहे. म्हणून बायबल सांगतं शेवटल्या दिवशी उठवेल. स्वर्गाच्या राज्यात आपण असं जाणार नाही, साधे सगळे जाणार नाहीत. आपण स्वर्गाच्या राज्यात सगळे जातील का, सगळे जातील? बायबल सांगतं कोण जाणार स्वर्गाच्या राज्यात, कोण कोण जाणार, कोण कोण जाणार स्वर्गामध्ये जायला कोणच नको, कोण कोण जाणार. असं नको, हा कसा पाहिजे स्वर्गात जायला, कसा आनंद व्हायला पाहिजे. मग त्या दिवशी म्हणेल बघा यांनी हात बार काय करता मग ते काय तिकडे आहे, स्वर्गात नाही. कसं पाहिजे, असा मोठा पाहिजे. हालेलुया. पण त्याला पण एक आट आहे, स्वर्गाच्या राज्यात हात वर केला जाणार म्हणून त्याला पण आट आहे. काय आट आहे, आत्म्याने आणि पाण्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोण नव्हू शकणार नाही. आत्म्याने आणि पाण्याने जन्मणं महत्वाचं आहे. त्या जो कोणी खातो व पितो त्याला काय आहे, सार्वकालिक जीवन आहे. म्हणून आज तुम्ही तयारी करा. प्रभू येणाऱ्या दिवसात मला तू तयार कर, येणाऱ्या दिवसामध्ये मला तू तयार कर. प्रभू तुम्हाला आणि मला तयार करणारा देव आहे. आणि म्हणून आम्ही कधी आपण म्हटलं नाही पाहिजे माझ्याजवळ भाकर नाही. बायबल सांगतं देवाचं वचन, जा तू काय कर, जा आणि आपल्या डोळ्याला लावण्याकरता अंजन विकत घे.
आपल्या डोळ्याला लावण्याकरता काय घे? देवाचं वचन. हालेलुया. आणि प्रियानो, हे वचन जे आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, प्रभूला उच्चारत असताना प्रभू आज तुम्हाला मला सहाय्य करणार आहे. आणि म्हणून आज आम्ही ठरवलं पाहिजे की आज आमच्याजवळ जीवनाची भाकर आहे. जीवनाची भाकर आहे. माझे वस्त्र कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुतलेले आहे. आज असा आमचा जर विश्वास आहे तर प्रभू तुम्हाला आणि मला तारण प्राप्त करून देणार. त्या प्रभूला धन्यवाद असो. या वचनाच्या जर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.